महाराष्ट्रातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागानं 7 मे 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले. या निर्णयामुळे मागासवर्गीयांच्या हक्कांवर अन्याय झाल्याचं महासंघाचं म्हणणं आहे. तसंच 29 डिसेंबर 2017 रोजी शासनानं काढलेल्या पत्रानुसार मागासवर्गीयांच्या पदोन्नत्या रोखण्यात आल्या होत्या, ज्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी गंभीर अडचणीत सापडलेत. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षण देण्यात आले. सुप्रीम कोर्टानंही याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत. मात्र महाराष्ट्र शासनानं अद्यापही या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आरक्षणाच्या रिक्त पदांची भरती थांबवण्यात आली आहे. यासह कंत्राटी नोकर भरती धोरणानं राज्यातील लाखो बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण केलाय. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही या आंदोलनाचा एक भाग आहे. महासंघानं स्पष्ट केले की जर त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हे आंदोलन महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे. मागासवर्गीय कर्मचारी महासंघाने या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा संकल्पच व्यक्त केलाय. घंटानाद आंदोलन केलं, अर्धनग्न आंदोलन केलं, मुंडन आंदोलन केलं, तरी सुद्धा या झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय राहील, याची नोंद शासनाने घ्यावी. म्हणून आम्ही हे धरणं आंदोलन करत आहोत. शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षण संपवण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाला अर्थापासून कंत्राटी भरतीचे GR काढलेले आहेत आणि कंत्राटी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षण दिलं जात नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांची गळचेपी या ठिकाणी होत आहे. शिक्षकांच्या बाबतीमध्ये 10, 20, 30ची आश्वासित प्रगती योजना दिली जात नाही. मागासवर्गीय शिक्षकाला गावखेड्यामध्ये घरं मिळत नसताना देखील गावामध्ये राहण्याचा आणि त्यावरच आधारित घरवाटे देते भत्ता देण्याचा जो काही त्यांनी घाट घातलेला आहे, या निर्णयाला देखील आमचा विरोध आहे. अशा प्रकारच्या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही देणार आहोत. त्यांच्या मार्फत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल. जर या 15 दिवसामध्ये त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर यापुढचं आंदोलन हे राज्यव्यापी आंदोलन असेल आणि ते आझाद मैदानावर असेल असं आम्ही या ठिकाणी घोषित करतो. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचा ठाणे प्रादेशिक रुग्णालयात 10 ते 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 80 ते 90 सफाई कर्मचाऱ्यांची 5 वर्षांची थकबाकी अद्याप न भरल्यामुळे आज त्यांनी 3 हात नाका येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोर मानवी साखळी करून आंदोलन केलं. या आंदोलनाद्वारे राज्य सरकार आणि मेंटल रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांना प्रशासनाकडून धमकावण्याचा प्रयत्नही केला जातोय. जर कोणी कर्मचारी प्रशासनाविरुद्ध तक्रार करायला धजावला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. याचप्रमाणे कर्मचारी राजबीर चौहान यांना कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आले. मात्र हे प्रकरण लेबर कोर्टात गेल्यावर लेबर कोर्टानं राजबीर चौहान यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले असल्याचे जगदीश खैरालिया आणि सोनी चौहान यांनी यावेळी सांगितलं. कोर्टाने आमचं पेमेंट वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे. तर 2 महिने झाले वेतनचं वाढून झाली, ऑर्डर देऊन झाली, पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही, काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही. आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतात. 8,500 मध्ये आता घरं चालतात का कोणाची? तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट. आम्ही किती वेळा झाले, आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या, पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे. काय वाटतं, वारंवार या पद्धतीने दर वाढ होते, अनेक पद्धतीने सामोरं जावं लागतो. घरकामध्ये कशा पद्धतीने पैसा सर, आमचं ह्याच्यात घर चालतच नाही. आम्ही खूप पीडित बाळांचं आहे. किती वेळा सांगून आम्ही वैतागलो आता, पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही. आता जागोजागी महागाई वाढत चालली, हर एक गोष्टीवर महागाई वाढली, हा विचार करतच नाही इथं. आणि काय उलट बोलायला आम्ही गेलो पेमेंटसाठी, जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो, असं करून आम्हाला मागं पाठवण्यात येतो. राज्य सरकारने कशा प्रकारे हस्तक्षेप करावा आणि तुमचं जे पगार जे थकबाकी आहे ते कशा पद्धतीने काढून द्या. आता
तर जी थकबाकी आहे ती त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी आणि सरकारने आमचं सगळीकडे बघावं की आम्हाला किती त्रास होतो. आमच्या पेमेंटने 8,500 मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो. जसा पगार येतो तसा संपतो. मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढवून द्यावा आणि जो आमचा हिशोब बाकी आहे तो त्यांनी द्यावा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सीपी टँक येथे साठलेला कचरा उचलून वागळे स्टेट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. काल सायंकाळी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँक परिसराला भेट देऊन कामाची पाहणी केली. त्याचवेळी या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये, डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असंही राव यांनी स्पष्ट केले. वागळे इस्टेट येथील सीपी टँक येथील साठलेला कचरा उचलण्याचं काम सुरू आहे. या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदीही उपस्थित होते. कचरा उचलण्याची गती आणि त्याची वाहतूक याविषयी डॉक्टर शिंदे यांनी माहिती दिली. स्थानिक नागरिकांनीही यावेळी आयुक्त राव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. रिंग मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची योजना MMRCLनं आखली आहे. या रिंग मेट्रोमुळे कनेक्टिव्हिटी वाढणार असून सध्या मेट्रोचा फीडर रूट म्हणून तिचा वापर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ठाणे शहरात आता रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे ठाण्यात लोकांना फिरता येणार आहे. तसंच येऊ घातलेल्या ठाणे मेट्रोसाठी देखील हा प्रकल्प फीडर रूट म्हणून उपयोगी पडणार आहे. 29 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात एकूण 22 स्थानकांची योजना असून त्या संदर्भात DPR तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचं टेंडर लवकरच काढलं जाणार आहे. या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते घोडबंदर आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होणार आहे. तसंच मध्य रेल्वेचं ठाणे रेल्वे स्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होणार आहे. तसंच येऊ घातलेल्या मेट्रो 4 वडाळा ते कासरडोली आणि मेट्रो 5 ठाणे ते भिवंडी या मेट्रो मार्गिकेसाठी फीडर रूट म्हणून रिंग मेट्रोचा उपयोग होणार आहे. या मेट्रोचा वेग सरासरी दर ताशी 35 किलोमीटर असणार आहे. तर सुरुवातीला दर 15 मिनिटांना एक ट्रेन सोडण्याची योजना असून प्रत्येक ट्रेनची 1500 प्रवाशांची क्षमता असणार आहे. संपूर्ण लूप अर्थात वर्तुळ पूर्ण होण्यासाठी 1 तासांचा अवधी लागणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12,000 कोटी रुपये असणार आहे. कासरडोली येथे या मेट्रो कारशेड उभारण्याची योजना आहे. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर 2 दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात आज संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अनेक फोटो दाखवून त्यांनी आरोप केलेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील काही व्यक्तींनी नियोजनबद्ध पद्धतीनं ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी बहुतेकांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर प्रत्युत्तर देताना वक्फ बोर्डाच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्याकांनी स्पष्टीकरण दिले की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत मांडलं गेलं तेव्हा इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला.
मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 9 खासदारांनी सभागृह सोडून बाहेर जाणं पसंत केलं. याबाबत अल्पसंख्याकांनी नाराजी व्यक्त केली असून 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान केलं, परंतु अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर तेव्हा नेते सभागृह सोडून निघून गेले असा आरोप त्यांनी केला. लोकसभा 2024च्या निवडणुकीत जसं अल्पसंख्याकांनी मतदान केलं तसंच महाराष्ट्र विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीतही मतदान होईल अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी ठेवू नये असं अल्पसंख्याकांनी ठामपणे सांगितलं. नहीं मिलेगा उद्धव ठाकरे साहब को, नहीं देंगे लोग. ऐसी करेंगे तो वही वोट देगा. देखो मुख्यमंत्री की देखो एक मिसाल है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब रास्ते पे किसका एक्सीडेंट हो जाता है, अपने गाड़ी से रुका के हॉस्पिटल पहुंचाते हैं. कोई गरीब खड़ा है, परेशान है, उसकी खड़े होकर मदद करते हैं. उनसे कोई भी आम आदमी मिल सकता है, कोई बॉडीगार्ड भगाता नहीं है, उनका दरवाजा 24 घंटा खुला है. तो ऐसा काम करो. लोगों के झोपड़पट्टी में भी पहुंचते हैं, सब जगह जाते हैं, छोटी छोटी जगह पे जाते हैं, गरीबों के साथ बैठते हैं. काम ऐसा करो कि वोट काम से दिया जाए. हमारा वोट तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब को ही रहेगा. इस बार वही वंस मोर सरकार उनकी रहेगी, सीएम वंस मोर एकनाथ शिंदे साहब ही रहेंगे. ठीक है.